तर सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड जिल्हा कारागृहात त्रास असल्याचा सतीश भोसलेच्या पत्नीने दावा केलेला आहे। आज सतीश भोसलेची भेट घेतल्यानंतर सतीश भोसलेच्या पत्नी तेजू भोसले यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे। माझ्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। दरम्यान हरणाच्या शिकारीचा कुठेही विषय नाही आणि सुरेश धस आणि आमचाही काही संबंध नाही असं त्या यावेळेला म्हणालेलं आहे। तसंच फक्त जाणीवपूर्वक राजकीय षडयंत्रातून हे सर्व करण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। मुलं आहेत, मला 5 मुलं आहेत। आता मुलं रस्त्यावर घेऊन बसलो, त्यांच्यासाठी सर आमच्या घरामध्ये तेच होते, म्हणजे पैसे पाणी देखायला करणारे तेच होते आमचे मालक। आम्ही कुठून आणायचं, मी कुठं पोरांना कसं जगायचं तेच माझा येऊ राहिलं। मात्र जो आरोप केला जातो की हे जे हरणाचं मटण आहे ते मटण केलं जातं, हरणाची शिकार केली जाते, असं काय होत होतं का? अहो सर, हरणाची नाही हो सर, आम्ही हरणाची शिकार करत नाही, काय रानडुक्कर करू राहिलो आम्ही। रानडुक्करचं ते मटण होतं आमच्या घरामध्ये, ती चिरबी मिरबी रानडुकराची होती। आणि ते आमचं देव कार्यक्रम होता का, तो जो आहे आमच्या देवीला, ते बोकड्याचं मटण होतं सर। ते हरण मिळणं आमच्यात नाही, ते आम्ही ते हरणाला देव मानतो आम्ही। हरण अजिबात हात लावत नाही, आमच्या मालकाला खोटा आरोप करू राहिले ते। जो उपोषण होतं नंतर मला वाटतं त्यांच्याकडे कोणी काय भेटायला आलं नाही, ते आपसूक उपोषण सोडून आले। आणि कोण बीड जिल्ह्यातला एक अँकर आहे तो प्रत्येक ठिकाणी एकटाच दिसतो। आणि बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेले एक मोठे टीव्हीचे हे आहेत, त्यांनी सतत त्या घटना दाखवल्या। आणि मुंबईमध्ये जे उपोषण ठेवलं त्याला ते बिश्नोई समाजाचे 4 लोक हे राजस्थानवरून विमानाने त्या मोर्चाच्या ठिकाणी आणण्यात आले। मोर्चाच्या तिथं त्यांनी मला वाटतं स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे। आणि तिथून ते माघारी गेले। बिश्नोई समाजाचे लोक आणायचे म्हणजे काय की हरिण या प्राण्याला त्यांच्याकडं देवाचा दर्जा आहे आणि ते दाखवलं कोणाचं तिकडं, त्याच्याशी संबंध मग किसका जोडण्यात आता मग इसका, अरे माझा तर काही संबंधच नाही। काय कधी तर खोक्या अटक जरी झाला तर मी काय कोणाला सांगितलं नाही, मी कोणाला बोललो नाही। त्याचं घर सुद्धा बिचाराचं उद्ध्वस्त केलं। मग आता घर उद्ध्वस्त केल्यावर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी जायला पाहिजे का नाही? त्यांचा आणि ढाकणे कुटुंबियाचा वाद झाला, ते ढाकणे कुटुंबियाला जाऊन मी भेटलो। बाकीच्या लोकांनी कोरडी सहानुभूती दाखवली, मी मात्र स्वतः जाऊन आलो। अरे तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर मानतात, ते काही बी करायला तुम्ही चालता, हे डोकं कोणाचं? बिश्नोई समाजाचे लोक आणणारे लोक कोण? याच्या बाबतीमध्ये चौकशी म्हणजे अजून बी तो प्लॅन काय संपला असं मी म्हणत नाही, खरं का? तो प्लॅन चालूच आहे अर्थात। आणि मला काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा म्हणजे किमान ज्यात काही अधिकारी आहेत की बाबा हे अशा पद्धतीचं व्हायला लागलंय, तुम्ही जरा म्हणजे अक्षरशः संरक्षण घ्या म्हणण्यापर्यंत आलं। मला एसपीने सुद्धा फोन केला होता, तुमको संरक्षण चाहिए, मेरे को नको संरक्षण, परंतु दुसऱ्याच्या हाताने पर हाताने काटा निघला पाहिजे हे सुद्धा डोकं चालणारे काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे। आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत, त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत। यातलं कोणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे। फक्त ते अंजली दमानिया ताई आणि त्या दुसऱ्या तृप्तीताई यांना विनंती आहे, तुम्हाला काय स्टेटमेंट करायचंय, काय करायचं तिकडं करा। ज्या गोष्टीत तुम्हाला माहिती नाही त्या गोष्टीमध्ये विनाकारण तोंड घालायचं काम करू नका, अशी माझी त्यांना विनंती। अंजलिताई दमाने म्हणाले सुरेश हिंदी चित्रपट दाखवतात, चित्रपट दाखवणार तुम्ही म्हणाले पोलिसांनी तुम्हाला सांगितलं सुरक्षा घ्या, म्हणजे पोलिसांना पण इनपुट आहे का हे की तुम्हाला? 100% आहे, काही अधिकाऱ्यांच्या मध्ये तो आहे। म्हणजे हे सलमान खानचं नाही का प्रकरण, लॉरेन्स बिश्नोई, तसं कुणीतरी बिश्नोई समाजाचे लोक बोलवायचे। बिश्नोई समाजाचे लोक सिरियसली असतात
मग त्यांच्याकडून हे लॉरेन्स बिश्नोईकडे जावं, तिकडल्या तिकडं काठाणे गाव यांचा, अशा पद्धती इतकी भांगार मेंटॅलिटी तुम्ही राजकारणामध्ये ठेवता. अरे कोणत्या प्रकाराला चाललात तुम्ही, काय चालणार? तर सुरेश धस बोलत होते. बीड जिल्हा मध्यवर्ती जेलमध्ये आकाकडे स्पेशल फोन आहे आणि ज्याच्यावरून आकाचं डायरेक्ट कनेक्शन परळीतील एका फोनशी होतं. वाल्मिक कराडला स्वतंत्र जेवण पुरवठा केला जातो असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे. विशेष बीडच्या जेलमध्ये काही पण होऊ शकतं, माझी अशी माहिती आहे. जेलमध्ये आकाला स्वतंत्र जेवण आणि स्पेशल फोन आहे. तसंच संपूर्ण जेल प्रशासन, बीडचे पोलीस अधीक्षक यांच्यावरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप आमदार सुरेश धस यांनी कार्यप्रणाली सुधारण्याची मागणी केली आहे. हे हाणामाऱ्या आज झालेल्या आहे. बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना. बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. तर पंकजा मुंडे यांच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेलं आहे. पुढे त्या असंही म्हणाल्यात, मी पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढावं असं धनंजय मुंडे यांना वाटत होतं असा गौप्यस्फोट अंजली दमानी यांनी केलाय. तर दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे. नाही, पण ते त्याच्याचसाठी माझ्या घरी आले होते, कारण तेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे विरोधात होते. म्हणून धनंजय मुंडे माझ्या घरी आले पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन, आणि मी त्यांच्या विरुद्ध लढावं असं त्यांना वाटत होतं. पण त्यांना मी स्पष्टपणे जेव्हा सांगितलं की मी असं कधीही लढत नाही, त्यांनी त्यांच्या फाईल्स ठेवून गेले, पण त्याच्यावर मी कधीही बोलले नाही. कारण हे लढणं अशा कोणाच्या दिलेल्या फाईल्सवर हे मी आज तगायत कधी केलं नाही आणि करणारही नाही. जेव्हा विषय योग्य वाटतो त्याचे पेपर्स आम्ही काढतो आणि आम्ही लढतो असं त्यांना स्पष्ट सांगितल्यानंतर ते शेवटी इथे चहा पोहे खाऊन रात्री 10 वाजता माझ्या घरून गेले. तर राजेंद्र घनवट शेतकऱ्यांचा छळ करतायत. घनवट धनंजय मुंडेंचे निकटवर्ती आहेत असा दावा अंजली दमानी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. जगमित्र शुगर नावाची कंपनी, ज्यामध्ये राजेंद्र पोपट घनवट या कंपनीमध्ये डायरेक्टर असून ते धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्याला छळून कवडी मोलाच्या दराने जमिनी घेतल्या. जे शेतकरी त्यांच्या विरोधात लढले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेत असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. की राजकारण्यांना हाताशी धरून हे बिल्डर्स अशा सगळ्या असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातात. त्यांना कवडी मोलाची किंमत सुद्धा दिली जात नाही, आणि जो त्यांच्या विरुद्ध लढतो त्या सगळ्यांवर गुन्हे